यांची जिरवायचे म्हणल्यावर कोणत्या जातीचा खपा खप मतदान करायचं, खपा खप मतदान करायचं मराठ्यांचा ऐका. आता शांतरस ऐकलं, काढून टाकलं मी ते, पण ते योग्य होतं असं माझं म्हणणं का? कोणाच्या प्रचाराला जायचं नाही आपण. आजचा निर्णय आपला कोणता आहे माहिती आहे का? कोणाच्याही सभेला जायचं नाही. आपलं घर आपण सोडायचं नाही. 2. तिसरा मुद्दा, मराठ्यांनी यावेळेस 100% मतदान करायचं. माणसाला मतदान करायचं. 100%. कोणत्या पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही. सभेला सुद्धा तू तुकडं झेंड म्हणत तिकडं. आता निर्णायक भूमिका जर घ्यायची असली, तुमचं मत जर असेल एक अपक्ष उमेदवार उभा करायचा, आणि मराठ्यांची शक्ती दाखवायची, तर याच्यात एक बदल करावा लागणार. निर्णय नीट ऐका काय सांगतोय. ताबडतोब शांत होत जा. जर तुम्हाला या भूमिकेवर यायचं असलं तर मी राजकारणाकडे येणार नाही, पुन्हा सांगतो. कारण मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची गरज आहे, शेतकरी मराठ्यांची गरज आहे, नोकरदार मराठ्यांची गरज आहे, व्यावसायिक मराठ्यांची गरज आहे. कारण सगळ्यांचे लेकर मोठे करायचे. माझ्या विडा मी उचलल्याला मी त्याच्यावर ठाम राहणार आहे. मला राजकारणात फक्त ओढू नका. तुम्ही नेतृत्व करा. आता पर्याय ऐका, लवकर ऐका, उरले लागते. पर्याय असा आहे, तुम्हाला जर अपक्ष म्हणून उभा करायचेच असतील तर ते निर्णय आज घेता येणार नाही. नीट ऐका. हे ते कॅमेऱ्याकडनं का बघू, वर इकडचा घोळ होईल काय ऐकायला मिळालं. वर काय हात करता, इकडे काय चाललं काय कळणार आहे. आज मग निर्णय घेता येणार नाही. तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे. मी काय सांगतो नीट ऐका. गावातल्या सगळ्या मराठ्यांची तुम्हाला बैठक घ्यावी लागणार. नीट ऐका काय सांगतोय, पुन्हा गफलत नको. कारण थांबा रे, लढायचं तर पुऱ्या शक्तीनंच, अर्धवट नको. समाज हाता काढणार. तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार. सगळ्या मराठ्यांची बैठक घेणं, त्यांना सांगणं एक उमेदवार द्यायचा हे गावाला मान्य आहे का. नीट ऐका. नाही होत तर काय करू चालणार नाही. मग मी माझ्या डोक्यावर पाप नाही घेऊ शकत. मराठ्यांचा हार करायचा, काही उठायचं, भावनेत मुद्दे निर्णय घ्यायचे आणि समाज हरवायचा. या कामासाठी आपण मराठा एकजूट केलेला, याच्यासाठी आपण एकजूट केलेलं नाही. इथून गावाकडे जायचं, 4 दिवसाच्या आत मला रिप्लाय द्यायचा. लोकसभेला मी काय सांगतो एकदा ऐका. तुम्हाला सगळ्याला गावाकडे जाणं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठ्यांची बैठक घेणे, सगळ्यांना विचारणं, मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची. एकजुटीनं आपण एका मतावर यायचंय. आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग ते कोणत्या जाती धर्माचा तुम्ही नुसते मराठ्याचेच नाही द्यायचे, सगळेच द्यायचे. मग होऊन द्यायचं. मग दलित बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, धनगर बांधव असेल, वंजारी बांधव असेल, बारा बलुतेदार असतील, सगळ्यांचेच द्यायचे. नुसतं आपलं घोडं नाही दामटायचं. यांची जिरवायचे म्हणल्यावर कोणत्या जातीचा खपा खप मतदान करायचं मराठ्यांचा. त्याच्यात जात बघायचीच नाही, यांची जिरवायची एवढंच बघायचं. प्रचार आपण आपलाच करायचा आणि कोणाच्या गाड्या नाही, घड्या नाही, सगळं आपलंच लपलं. त्याला ताकदीला ताकद द्यायची, पण हे गावाकडे गेल्याशिवाय मग होणार नाही. तुम्ही सगळ्यांनी गावाकडे जायचं, गावाची बैठक घ्यायचं आणि विचारायचं, जातीची आणि लेकराची शक्ती दाखवायची. ज्या दिवशी आपले गाव एक येतील त्या दिवशी तर सगळा समाज एकत्र येईल, सगळा समाज एकत्र येईल. हे मी तुम्हाला आजच 4 जातींचं मोठं आजच या व्यासपीठावर खात्रीने सांगतो. जर मराठ्यांनी निर्णय
अपक्ष म्हणून घेतला, 4 जाती आता ताकदीने उभा राहायला तयार आहेत आणि 4 जाती उभा राहिले तर बाकीचे डिपॉझिटच जात असते. पण या निर्णयाकडे यायचं असेल तर तुम्हाला गावाकडे जावं लागणार. गावाच्या बैठका घेऊन समाजाला विश्वासात घ्यावा लागणार आहे. तुमच्या माझ्या जीवामध्ये जर तुम्ही भावनिक काय करायला गेला तर जात आतापर्यंत हरले नाही. आपल्यामुळं जातीच्या पाठीशी अपयश लागता कामा नये. मग ते निवडणूक सुद्धा नको, ती जळाली तर जळू द्या तिकडे. मग यांना हिस्सा दाखवायचा असेल तर विधानसभेला आपल्याला गणित जुळवता येतं. ही बेस्ट पर्याय राहू शकतो. त्यापेक्षा लोकांच्या डोक्यावर हात ठेवायचा शिका. तू बॉन्ड लिहून दे, तू लेटर पॅडवर लिहून दे आणि आमचा मुद्दा मान. अपक्ष करायचा असेल कारण कोणत्या पक्षाचं नको. आपल्याला कोणाचा डाग लागता कामा नाही. हे मागून होता आणि ते पुढून होता. कुणी म्हणता इकडून मागून होते, कुणी म्हणते पुढून होते, कोणी म्हणतात सत्ताधारी आपल्या पाठीशी, कोणी म्हणतात विरोधक आपल्या पाठीशी. आपला अपक्ष तुम्हाला उभारायचं असलं तर तुम्ही तुमचं ठरा. पण तुम्हाला गावाकडे जावं लागणार आहे. इथं निर्णय अशक्य आहे. सगळ्या मायबापांना, आई बहिणींना आपल्या गावातल्या विश्वासात घेणं गरजेचं आहे. आपल्याला अपक्ष उभा राहायचंय. जिल्ह्यातून सगळे एकजुटीने. मला काय द्यायचंय ते तुम्हाला सांगतो. तुम्ही बैठक घेतली, कोणचा माणूस काय बोललाय हे मला तुम्ही त्याच्यावरती रजिस्टर घेऊन बसा समोर गावाला घेऊन. सगळ्या पक्षांचे मराठी बोलवा. त्याचा जीव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.